कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुला नक्की काय खायचंय का? बघ मी घेऊन येतो लगेच. साहेब थँक्यू बर का. माझा बाप आणि माय गेल्यानंतर मला कुणी पाणी पण नव्हतं विचारलं हो. तुला काही खायला द्यायचं का, पाणी देऊ, तू घाबरू राहिली का तिथे? मला कधीच कोणी विचारलं नाही. तुम्ही एवढं सगळं विचारू राहिले, मला मला लयच भारी वाटू राहिले साहेब. थँक्यू. तू ठीक आहेस ना? हा साहेब, तुम्ही बरं झालं टायमात आलात, नाही तर मुसळ गेलो होतं केरात. तू हसतेस ते पाग, तुझं कॅल्क्युलेशनच कळत नाही मला राव. टेन्शन मध्ये असताना तू कशी काय हसू शकतेस अशी? म्हणजे स्वतःच्या टेन्शनवरचा उपाय स्वतःच काढायचा कस काय? साहेब लहानपणापासून एवढे टेन्शन पाहिले ना मी. आता टेन्शन नसलं ना, एक दिवस चुकलं चुकल्यासारखं वाटतं मला. खरे साहेब, आपण ते टेन्शनची आणि त्या अडचणीची पर्वा नाही बरं का आपल्याला. खरं सांगू राहिले. हा फक्त आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात अडचणी नको असं वाटतं मला. म्हणून आज जरा घाबरले होते. एका अपघातामुळं एवढी विस्मृती एखाद्या माणसाला येणं शक्य नाहीये. तुम्हाला त्यांचा लहानपणीचा काही ट्रॉमा माहितीये का? दीपा, म्हणजे हा तुझा पर्सनल विषय आहे खरं तर, तरी पण मला वाटलं म्हणून विचारतो मी. डॉक्टर म्हणले तसं काय तुला मागच्या आयुष्यात असं काय ट्रॉमा बसला होता का? म्हणजे तू आज लईच घाबरली होतीस म्हणून म्हणतो. नाही म्हणजे तुला सांगायचं असेल तर सांग, असं काय फोर्स करत नाही मी. मला वाटलं म्हणून मी विचारलं. त्यातलं फार कळत नाही साहेब आपल्याला. पण साहेब, माझ्या लहानपणीच्या आठवणींना उतरती कळायला लागली एवढं मात्र नक्की. लय भारी राहत होतो आम्ही, आणि चौघच होतो ना. माझी माय, बाप, मी आणि दाद्या. दीपा, तू आपण जायचं का? ठीक आहे. तुम्ही ते चिलीपिली पाहिलीत ना? त्या चिलीपिलीनं सांभाळते साहेब मी. माझ्यासारखीच बेवर असेल. दाद्याला आवडत नाही फार, पण मी ठरवलंय साहेब, आयुष्यभर सांभाळ करणार साहेब त्यांचं. काय व्यवहारच? हा म्हणजे माझं काय लय मोठेपणा नाही साहेब यार. स्वार्थच आहे. कसला स्वार्थ? हा, स्वार्थ आहे साहेब. माझा बाप आहे ना, वीटभट्टीत कामाला होता. मकार दारू प्यायचा साहेब. त्यानंतर आहे ना, त्याला बाहेरचा नाद लागला हो. पण त्याआधी माझा बाप म्हणजे एवन माणूस बर का. लयच भारी होता तो. पण ते काय, ते दारून बाहेरचा नाद सगळंच इचकटत गेलं. मग आमच्या घरात भांडणं सुरू झाली, मायची आणि त्याची. लय मारायचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.